ना खायचा ठिकाणा ना राहायचा ठिकाणा. ते झोपड्यात राहिलेलं परवडत होतं, पण इथं फ्लॅटमध्ये येऊन काय फायदाच नाही आम्हाला. छोटा 9 महिन्याचं जरी बाळ असेल ना सर, तर त्या 9 महिन्याच्या बाळाला सुद्धा पोटावरती फंगल इन्फेक्शनचे हे आहेत, पॉइंट आहेत. पानी में भी जो है कचरा जैसा ऑयल जैसा आता है और खुजली भी होता है पानी से. कितीतरी पब्लिक म्हणजे कॅन्सरनी, टीबीनी, जवान मुलं 20-22 वर्षाची मुलं कॅन्सरने ऑफ झाली. जो बीएमसी स्कूल बनाया, बिल्डिंग्स के बीच में बनाया और उधर पूरा गटर का पानी, वो संडस का पानी सर उधर आता है और उस पे से हम लोग बच्चों को लेके जाते हैं. हम लोग को इतना खराब लगता है ना, कोई भी आते ना बाहर से तो बोलते इधर तुम लोग कैसा रहते. तेवढं वातावरण बरोबर नाही तिकडचं. मग डॉक्टर म्हणले तिघी झाल्यामुळे तुम्हाला मावळमधून तुम्ही जावा, तुम्ही राहिलं तर भाड्याने तुमचा जीव वाचेल. आमची परिस्थिती पण तशी आहे, काय सांगू. अशी मानवी कचरा पेटी, म्हणजे आम्ही खरं तर याला ह्युमन डम्पिंग ग्राउंड म्हणतो. द माहुल इज अ ह्युमन डम्पिंग ग्राउंड. हे आहे मुंबईतील चेंबूर पूर्वमधील माहुल नावाचं छोटंसं गाव. खाडी आणि खारफुटीने वेढलेलं माहुल एकेकाळी शांत आणि निसर्गरम्य होतं. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर येथे रिफायनरीज आणि रासायनिक कारखान्यांचा विकास झाला, ज्यामुळे माहुलचं स्वरूप पूर्णपणे बदललं. केमिकल फॅक्टरीजमुळे तसंही माहुल राहण्यायोग्य नव्हतं. तरी सुद्धा 2001 नंतर सरकारने मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत हजारो कुटुंबांना इथे स्थलांतरित केलं. आणि जसा डम्पिंग ग्राउंड मध्ये कचरा सडत पडतो, तसं इथे जिवंत हाडामासाची माणसं मदतीच्या प्रतीक्षेत सडू लागली. माहुलमध्ये येण्याची सुरुवात ही 2017मध्ये जेव्हा मुंबईत आमचा पाईपलाईनची घरं तोडण्यात आली तेव्हा झाली. 2016मध्ये आम्ही राजावाडी पाईपलाईनवाले, जिथे देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री होते, प्रकाश मेहताजी गृहनिर्माण मंत्री होते. त्यावेळी 2016च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पाईपलाईनवरील 400 लोकांना कोहिनूर प्रीमियर जे HDL प्रीमियर कंपाऊंड आहे तेथे 400 लोकांना घरं दिली. आणि असं सांगण्यात आलं की इतर उर्वरित जे तिथे लोक आहेत घाटकोपर पूर्व आणि पश्चिमची, त्यांनाही HDL कुर्ला प्रीमियरमध्ये घरं देण्यात येतील. त्यामुळे आम्ही सगळे निश्चिंत होतो की आम्हाला कोणालाही माहुलला येण्याची गरज लागणार नाही. पण प्रत्यक्षात जेव्हा निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि सगळं सेट झालं प्रशासकीय व्यवस्थापन, त्यानंतर अचानक पुन्हा माहुलची नोटीस लागली आणि त्यानंतर मग आम्हाला हे लक्षात आलं की आमची फसवणूक झाली. मूळ माहुलवासियांनी 2013मध्ये केस केलेली आहे की इथल्या लोकांना इथल्या प्रदूषणामुळे त्रास होतोय. माहुलमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, टाटा पॉवर थर्मल प्लांट यासारख्या मोठ्या कंपन्यांचे कारखाने आहेत. यामुळे साहजिकच स्थानिक पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम झाला. हवा पाणी प्रदूषित झालं आणि लोकांचं आयुष्य धोक्यात आलं. माझ्या पायाला काळे काळे डाग झालेले आहेत, सगळे पायाला डाग आले, फोड्या फोड्या खाचखाच येते आम्हाला. 9 वर्ष झाली इकडे येऊन आम्हाला. हाच त्रास आहे सगळ्यांना. सारखं सारखं खाज येते अंगाला, पायाला फोड्या येतात, चालायला होत नाही. आम्ही रोडवर राहिले 9 वर्ष, तरी आम्हाला काय झालं नाही तिकडं. आणि इकडं आल्यापासून आम्हाला एवढ्या फोड्या बिड्या येतात आहेत की विचारायची सोय नाही. ना खायचा ठिकाणा ना राहायचा ठिकाणा. ते झोपड्यात राहिलेलं परवडत होतं, पण इथं फ्लॅटमध्ये येऊन काय फायदाच नाही आम्हाला. आमची हालत खराब झाली. कशाला आम्हाला इकडे आणून टाकले काय माहिती. बच्चों का स्कूल का भी सर बहुत प्रॉब्लम है. इधर बीएमसी का स्कूल है, लेकिन बच्चों को कुछ भी नहीं पढ़ाते, कुछ भी नहीं. और बच्चे जो बीएमसी स्कूल बनाया, बिल्डिंग्स के बीच में बनाया और पूरा बिल्डिंग्स में उधर पूरा गटर का पानी, वो संडस का पानी सर उधर आता है और उस पे से हम लोग बच्चों को लेके जाते हैं. हम लोग को इतना खराब लगता है ना. बच्चे बोलते बहुत मच्छर काटता है,
और बहुत गंदगी का स्मेल आता है इधर। लिफ्ट का इतना प्रॉब्लम है, एक 2 3 महीना, पूरा साल समझो, कभी 15 दिन में खराब हो जाता है। मैं पूरा 5 महीना 5वां माला, 6वां माला, 7वां माला चढ़ के आते, लेकिन हम लोग तो चढ़ के आते, लेकिन जो वो उम्र वाले हैं, जो बीमार है, उन लोग को सर बहुत तकलीफ होता है इधर। हम लोग को ऐसा लगता है की इधर से निकलेगा तो अच्छा है। 2014 ते 2018 या कालावधीमध्ये सुमारे 30,000 कुटुंबांना माहुलमधल्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात आलं। झोपडपट्टीमधून इमारतीत राहायला येऊ या आशेने आलेल्या लोकांचं जीवन मात्र इमारतींची गुणवत्ता, अपुरी पाणी पुरवठा व्यवस्था, गटारांची समस्या आणि प्रदूषणामुळे अधिक बिकट झालं। जब से मैं यहाँ शिफ्टिंग में आया हूँ तब से मेरा तबीयत बराबर ठीक नहीं रहता है। मेरा सांस लेने में भी तकलीफ़ है, टीबी भी हो गया है, और फैमिली भी लाया था, फैमिली भी अच्छा नहीं रह पाया, फिर मैं गांव भेज दिया, बच्चे लोग का भी गांव भेज दिया। और अकेला मुझे नहीं कमाएगा तो चलेगा नहीं, इसके लिए मुझे अकेला इधर रहना पड़ रहा है, घर भी देखना पड़ रहा है। और सांस लेने में, पानी में भी जो है कचरा जैसा, ऑयल जैसा आता है, और खुजली भी होता है पानी से। डॉक्टर को दिखा दिखा के, मैं गरीब आदमी हूँ, पैसा मेरे पास उतना है नहीं, सरकारी डॉक्टर में जाता हूँ, दवा खाता हूँ, ऐसा करके चल रहा है। और मैं रिक्शा चलाने वाला आदमी हूँ। हर एक आदमी को तकलीफ है, कोई सुखी नहीं है यहाँ पे आके। जब से आया है लोग, कम से कम 400-500 आदमी यहाँ मर चुके हैं। नंतर अनेक अशा केसेस पाहिल्या की पहिलं क्षमता म्हणजे थोडा थोडा आजार होता, कोणाला सर्दी, कोणाला खोकला, सारखं सततचं आजारी राहणं, मग त्यांना कॅन्सर झाला, पोटाचे इन्फेक्शन झाले, मेंदूमध्ये बुरशी लागली, रक्तामध्ये बुरशी वाढली, फंगल्स इन्फेक्शन, ब्लड इन्फेक्शन, स्किन इन्फेक्शन, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन आले। आणि आत्तापर्यंत जर मोजायला गेलो तर 500पर्यंत तरी आमचे लोकांचे जीव गेलेले आहेत। इथलं प्रदूषण आणि मुंबईतील इतर ठिकाणचं प्रदूषण, या प्रदूषणामध्ये फरक आहे। इथे कोणताही वाहनं सातत्याने राहत नाही, रहदारी नाही आहे, किंवा इथे नवीन प्रकारचं कोणतं बांधकाम होत नाही आहे, ज्याच्यामुळे डस्ट पार्टिकल, जनरली मुंबईमध्ये आता सगळीकडे जे पोल्युशन आहे ते डस्ट पार्टिकलचं आहे। बांधकामं चालू आहेत किंवा सिमेंटचं काम चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ते पोल्युशन आहे। जर रिफायनरीचे जे वायू आहेत ते तुम्ही मोजणीसाठी घेतलेच नाही, त्यांचं मोजमापच केलं नाही, तर ते तुम्हाला दिसतीलच कसे। तुम्ही मुंबईमध्ये इतर ठिकाणी जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणाच्या अनुषंगाने जर इथे प्रदूषण मोजलं तर इथे ते येणारच नाही, कारण जी गोष्ट इथे आहेच नाही ते गोष्ट तुम्हाला दिसणारही नाही, आणि जे इथे आहे ते तुम्हाला इतर ठिकाणी दिसणार नाही। म्हणजे तुम्ही इथे दाखवायला हे केलंय, पण कधीच मुंबई महानगरपालिकेने तर नाही हे केलं, कारण MPCB आपला रिपोर्ट देते, MPCB झालं, यांनी कधीच हे सांगितलेलं नाही की इथे प्रदूषण आहे। 2019 मध्ये 365 करोडची ऑर्डर फाईन या कंपन्यांना दिलेली आहे। जर इथे प्रदूषण नाही तर ही फाईन का लावली? आणि त्याच्यानंतरही वेळोवेळी अधूनमधून हे सारखं चालूच असतं की बाबा या कंपनीने प्रदूषण वाढवलं, त्या कंपनीने प्रदूषण वाढवलं। हा कंपन्यांचे नियम झाले, कंपन्यांचं उत्पादन झालं, पण याचा परिणाम इथे राहणाऱ्या लोकांवर तर होतोच आहे। माहुल येथील हवेचा दर्जा अत्यंत खराब आहे। इथल्या हवेचा एअर क्वालिटी इंडेक्स नेहमीच 200 पेक्षा जास्त असतो। त्याचमुळे येथील रहिवाशांना श्वसनाचे विकार, त्वचेचे आजार आणि कर्करोगासारखे गंभीर आजार दिसून येतात। मला इथं येऊन 7 वर्ष झाली। 7 वर्षांमध्ये मला इथं खूप त्रास झालेला आहे फंगल इन्फेक्शनमुळे, आणि बाजूला गॅसची फॅक्टरी असल्यामुळे आम्हाला श्वास घ्यायला पण त्रास होत आहे। त्याच्यावर ही गोळी जर खाल्ली तर बरं, नाही तर खूप वेड्यासारखं आणि विचित्र झाल्यासारखं वाटतं, असं डोकं खाजवायला चालू होतं मला। आणि माझ्या समोरचे इथं महादेव म्हणून राहतात रिक्षावाले ड्रायव्हर, त्यांना दम्याचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांना पण कंटिन्यू गोळ्या चालू आहेत। आणि असं एक घर नाही की प्रत्येक घरामध्ये फंगल इन्फेक्शन आहे। छोटा 9 महिन्याचं जरी बाळ असेल ना सर, तर त्या 9 महिन्याच्या बाळाला सुद्धा पोटावरती फंगल इन्फेक्शनचे हे आहेत, पॉईंट आहेत, आणि त्याला ती गोळ्या औषधं क्रीम यूज करावं लागते। 800 रुपये मंथली आम्हाला गोळ्या औषधासाठी क्रीमसाठी घालावं लागतात। रात्रीचा 12च्या नंतर इतका गॅसचा वास सोडायची, म्हणजे ती चिमणी जळायची, त्याचा म्हणजे सगळ्या सकाळी उठून बघितलं ना सगळ्या घरात असं काळं काळं पडायचं, म्हणजे ते कार्बन वगैरे जो चिमणीचा काळा धूर, पाण्यावर असं सगळं काळं काळं साठायचं, तेलकट थर साठायचे।
कितीतरी पब्लिक म्हणजे कॅन्सरनी, टीबीनी, जवान मुलं 20-22 वर्षाची मुलं कॅन्सरने ऑफ झाली, टीबीनी ऑफ झाली, कुणाचं तर घर उद्ध्वस्त झालं, मुलं ज्यांचे आई, जे लहान मुलं आहेत त्यांची आई ऑफ झाली. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की त्यांची आई ऑफ झाली आणि मुलं आहेत. असं बाळ घेऊन आम्ही रस्त्यावर आंदोलन वगैरे केली. 2018 मध्ये नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल NGTने माहुलला मानवी वस्तीसाठी अयोग्य घोषित केलं. येथील पाण्याची गुणवत्ता देखील निकृष्ट आहे, कारण खाडी आणि औद्योगिक कचऱ्यामुळे पाणी सुद्धा दूषित झालंय. पण शेवटी जेव्हा गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या तेव्हा माहुलच्या रहिवाशांनी आपल्या हक्कासाठी लढा द्यायला सुरुवात केला. आंदोलनं सुरू झाली. देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी भर सभेमध्ये शब्द दिला होता की सगळ्यांना म्हणजे कोणालाच माहुलला पाठवणार नाही, आणि त्यावेळी फडणवीस साहेबच मुख्यमंत्री होते. तरीही लोकांबरोबर हे झाल्यानंतर आम्हाला पुन्हा संघर्ष करण्यावाचून काही पर्याय नव्हता. आमच्याबरोबर अनिताताई होत्या, नंदू शिंदे आहेत, वर्मा सर आहेत, पूजा पंडित आहेत, आमचे महेश भाई आहेत, अशोक मस्कर आहेत. अशी जवळजवळ एक 40-50ची टीम, 50 लोकांची टीम एकत्र आली आणि ज्यांनी सगळ्या लोकांना जागरूक करण्याचे प्रयत्न केले. आणि मग आम्ही मेधाताईंपर्यंत पोहोचलो. अर्थात मेधाताई या राष्ट्रीय पातळीवरती काम करतात, त्याच्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचं आम्हाला भेटणं किंवा त्यांचा सहभाग हा कमी नाही म्हणून त्यांनी आम्हाला त्यांचे प्रतिनिधी दिले, जे घर बचाव घर बनाव आंदोलनातून आमच्याबरोबर कार्यरत राहिले. आणि त्या अंतर्गत आम्हाला त्यांनी गायत्री सिंग सारख्या वकील दिल्या, ज्यांच्या माध्यमातून आम्ही न्यायालयात केस दाखल केली. आणि मग त्या सगळ्याचा एक मुवमेंट चालू झाल्यानंतर जमिनी लढाई आणि न्यायालयीन लढाई या दोन्ही प्रकारच्या लढाई चालू झाल्या. नेत्यांनी सुद्धा खूप आश्वासनं दिली, पण प्रत्यक्षात फारसा बदल झाला नाही. आणि मग अशातच शासकीय व्यवस्था आहे, त्यांना गरिबांसाठी देण्यासाठी फक्त योजना जाहीर करण्यासाठी असतात. मुळात प्रत्यक्षात मिळण्यात ते वर्षानुवर्ष निघून जातात, त्या मिळतच नाहीत. आत्तापर्यंतचा अनुभव आहे. असंच गोराईची घरं 2018मध्ये उदय सामंत साहेब ज्यावेळेला म्हाडाचे अध्यक्ष झाला आणि त्यांनी पहिल्याच दिवशी तो चार्ज घेतला, त्यावेळेला त्यांनी 288 घरं जी जाहीर केली ती मिळवण्यात तयार घरं प्रत्यक्ष आम्हाला 3 वर्ष गेली. 2020मध्ये 21मध्ये त्यांनीच आणि आदित्य साहेबांनी मालाडच्या 568 घरांचं आणि गोराईच्या 288 घरांचं सह्याद्री कोरोनामध्ये त्यांनी घरांचं वाटप केलं. आणि त्यानंतरही आम्ही सांगितलं की सर, एवढी मोठी लोकसंख्या आहे, 5,500 कुटुंब आहेत, ह्या 800 घरांनी काही प्रश्न सुटणार नाही. तेव्हा ते पर्यावरण मंत्री होते. मग आपले एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्रीच होते त्यावेळेला, महाविकास आघाडीचं सरकार होतं. आव्हाड साहेब असे 4 मंत्री, उदय सामंत साहेब आणि आदित्य साहेब या 4 जणांनी मिळून एक बैठक घेतली. आणि त्या बैठकीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या लोकांना इथून बाहेर करण्यासाठी 1600 घरं देण्याचा निर्णय घेतला. जी 1600 घरं आता शिफ्ट होण्याची प्रक्रिया सध्या चालू झालेली आहे. आत्तापर्यंत 300 लोक त्या HDL प्रीमियर कंपाऊंडमध्ये चावी घेऊन राहायला जात आहेत, ते बऱ्यापैकी गेलेली आहेत. आणि इतरही 1300 कुटुंब जायला तयार आहेत. म्हणजे अशी या माहुलची आत्तापर्यंत 7-8 वर्षातला स्ट्रगलची आहे. 2025 पर्यंत येथील सुमारे 20,000 कुटुंब अजूनही प्रदूषण आणि अपुऱ्या सुविधांमधून जगत आहेत. बरं, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेतच, पण येथील अनेक इमारतींमध्ये भेगा, गळती आणि अपुऱ्या देखभालीमुळे रहिवाशांचा जीव धोक्यात आहे. माहुलच्या रहिवाशांचा आता सरकारवर विश्वास उरलेला नाही. अनेकांनी आपली मूळ घरं सोडून इथे आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक महिलांनी विशेषतः मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार केली आहे. बाजूला कचरा आहे, तो BMCच्या गाड्या येऊन कचरा उचलून जरी टाकून गेले तरी तो कचरा उचलला जात नाही, जसा आहे तसाच कचरा राहतो. त्याच्यामुळे आम्हाला खूप इथं त्रास होतो आणि ह्या घाणीचा त्रास आम्हाला सहन होत नाहीये. येथील युवकांना रोजगाराच्या संधी मर्यादित असल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष आहे. घर काम भी मिलना मुश्किल है क्योंकि इतना स्लम एरिया है ना, वाशिना का इतना बड़ा है ना, सब औरत लोग काम पे जाते तो हम लोग को काम भी मिलता नहीं जल्दी. काम अगर छूट जाएगा ना, फिर मेरे को 4-5 महीना घर में बैठना पड़ता है. फिर हम लोग को है ना कोई अगर लाते
कपड़ा डायमंड लगाने का, तो इतना पूरा काम सर 30 रुपए में हम लोग को मिलता है। इसका ना हम लोग को 3-4 घंटा तो लगता ही है। एक पीस का 30 रुपए के लिए हम लोग 3-4 घंटा बैठ के काम करते हैं। 2018 मध्ये नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने माहुलमध्ये मानवी वस्ती नसावी असं मत व्यक्त केलं। यानंतर कोर्टाने रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश दिले। ज्यांचा नंबर लागला ते सुटले। मात्र आजही अनेक कुटुंब आपला नंबर कधी लागेल याची वाट बघत नरक यातना भोगत जगत आहेत ह्या ह्युमन डम्पिंग ग्राउंडमध्ये।